छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हे नाव ऐकलं ना की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक अफाट शौर्यकथा, धाडस आणि चतुराईची एक अशी गोष्ट जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण आज आपण या कथेच्या फक्त वरवरच्या भागाला स्पर्श न करता जरा खोलवर जाणार आहोत. बरं, आग्र्याहून सुटका म्हटलं की आपल्या मनात काय येतं? मला वाटतं बहुतेक करून एकच चित्र उभं राहतं, नाही का? तो एक रोमांचकारी प्रसंग. अगदी बरोबर. धाडस, चतुराई आणि एक धाडसी पलायन. मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटून जाण्याची ती कल्पनाच किती अविश्वसनीय आहे. पण थांबा, या कथेचा खरा अर्थ या सगळ्याच्या खूप खूप पलीकडे आहे. आणि इथेच तर खरा प्रश्न आहे. महाराज कसे निसटले हे तर आपण ऐकतोच, पण मुळात त्यांनी सुटका करून घेण्याचा निर्णयच का घेतला असेल? विचार करा. ह्याच एका प्रश्नात या घटनेचं सगळं सार आणि महत्त्व दडलेलं आहे. म्हणजे बघा, इतिहासात ना काही घटना अशा असतात की त्या केवळ धाडसाने नाही तर त्यामागच्या विचाराने, दूरदृष्टीने आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाने मोठ्या होतात. महाराजांची ही सुटका ती तशीच आहे. चला तर मग या घटनेकडे फक्त एक धाडसी पळापळ म्हणून नाही तर एका जबरदस्त स्ट्रॅटेजिक मूव्हच्या नजरेतून पाहूया. चला जरा इतिहासात मागे जाऊया. गोष्ट आहे 1666 सालची. पुरंदरचा तह नुकताच झालेला आणि औरंगजेबाने महाराजांना आग्र्याला भेटीसाठी बोलावलेलं. आता वरवर पाहता हे एक राजकीय आमंत्रण होतं, पण आतून एक वेगळाच डाव होता. आणि महाराज आग्र्यात पोहोचले आणि इथेच त्या आमंत्रणामागचा सगळा बनाव उघड झाला. आता विचार करा, अपेक्षा काय होती की एका राजाला, एका सार्वभौम राजाला मिळणारा मान मिळेल. पण प्रत्यक्षात काय झालं? अपमान आणि कैदेसारखी परिस्थिती. त्यांना मुद्दाम कमी महत्त्वाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं. हा फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नव्हता, नाही, हा होता उगवत्या स्वराज्याच्या अस्मितेवर केलेला थेट हल्ला. आणि गोष्ट इथेच थांबली नाही. या अपमानानंतर महाराजांना सरळ सरळ नजरकैदेत टाकलं. म्हणजे आता औरंगजेबाचा डाव एकदम स्पष्ट झाला होता. त्याला मान सन्मान द्यायचाच नव्हता. त्याला फक्त मराठ्यांच्या वाघाला पिंजऱ्यात बंद करायचं होतं. आणि याच क्षणी त्या नजरकैदेत महाराजांनी एक असा निर्णय घेतला ज्यावर फक्त त्यांचं आयुष्य नाही तर अख्खं स्वराज्य उभं होतं. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की त्यांनी बोलणी का नाही केली? काहीतरी तोडगा काढला असता. पण उत्तर साधे. कैदेत असताना केलेली कोणतीही बोलणी ही शरणागतीच असते. औरंगजेबाचा इरादा साफ होता. महाराजांना आग्र्यातच ठेवायचं आणि इकडे स्वराज्याचं नेतृत्वच संपवून टाकायचं. महाराजांनी एक गोष्ट अचूक ओळखली होती. त्यांची सुटका ही त्यांची वैयक्तिक सुटका नव्हती. त्यांचं स्वातंत्र्य म्हणजेच स्वराज्याचं स्वातंत्र्य होतं. राजा जर कैदेत तर प्रजा आणि राज्य दोन्ही धोक्यात. आणि म्हणूनच सुटकेचा निर्णय घेतला गेला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही रागाच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता. नाही, ही एक परफेक्ट थंड डोक्याने आखलेली योजना होती. आजारी पडण्याचं नाटक करणं, आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करणं, पहारेकऱ्यांच्या व्यवस्थेतल्या चुका शोधून काढणं आणि मग एका अचूक योजनेला प्रत्यक्षात आणणं. ही फक्त एका व्यक्तीची सुटका नव्हती. ही एक अशी घटना होती जेने भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. कसं? चला तेच पाहूया. पण एक क्षण थांबा, जरा विचार करूया. जर ही योजना फसली असती तर? जर महाराज पुन्हा पकडले गेले असते तर काय झालं असतं? परिणाम खूप भयंकर झाले असते. स्वराज्याचा नेता कैदेत म्हणजे मराठ्यांचं जे नवचैतन्य होतं तेच खच्ची झालं असतं. आणि औरंगजेबाला तर दख्खनमध्ये सत्ता गाजवायला मोकळं रान मिळालं असतं. म्हणूनच ही सुटका म्हणजे पळ काढणं नव्हतं, ती स्वराज्यासाठी एक स्ट्रॅटेजिक गरज होती, एक नेसेसिटी. पण सुदैवाने इतिहास जर तरवर चालत नाही. सुटका यशस्वी झाली आणि महाराज विजेच्या वेगाने स्वराज्यात परतले. त्यांच्या परत येण्याने मराठा साम्राज्याला जणू एक नवी संजीवनीच मिळाली. या एका घटनेने दख्खनमधलं सत्तेचं समीकरण कायमचं बदलून टाकलं. तर मग या सगळ्यातून काय शिकायला मिळतं? कधीकधी विजय हा समोर लढण्यात नसतो तर योग्य वेळी माघार घेऊन आपलं मोठं ध्येय वाचवण्यात असतो. महाराजांनी आग्र्यातून सुटका केली कारण त्यांना स्वतःपेक्षा स्वराज्य मोठं वाटत होतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आग्र्याहून सुटकेची गोष्ट ऐकाल तेव्हा फक्त पेटाऱ्याची कहाणी आठवू नका, तर त्यामागे असलेल्या एका द्रष्ट्या राजाच्या महान धोरणाची आठवण ठेवा.